हॅलो गाईज, तर एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हे बघा, विद्मय मॅडम एवढा कारभार करते ना आजकाल, खूपच जास्त. आणि तिचे डॅडा आले म्हणून मस्त पळत 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 निघाली होती त्यांच्याकडे जाण्यासाठी. खूप एक्सायटेड असते ती आजकाल. आणि आम्ही एक खूप इंटरेस्टिंग ठिकाणी निघालो होतो जिकडे नॉनव्हेज खूप फेमस आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत पहा, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ॲज युजल मी आणि विद्मय गाडीमध्ये मस्ती करत होतो. योगेशनी गाणे लावले होते आणि आम्ही मस्त दोघी ठुमकत होतो. हे मोमेंट्स खूप छान असतात. आणि हे बघा, आम्ही आलोय भैरवला. हे रेस्टॉरंट पिंपरी चिंचवडमध्ये आहे. हे वाडा जसा असतो आपला पुराण काळातला, त्याचं थीम दिलेलं आहे त्यांनी. आणि मी खूप एक्सायटेड होते या ठिकाणी जाण्यासाठी, कारण मला ओल्ड असे जे स्ट्रक्चर्स असतात खूप आवडतात. हे बघा, कवाडसुद्धा एवढं छान बनवलेलं आहे त्यांनी आणि छोट्या छोट्या एलिमेंट्सवर काम केलं आहे. हे बघा, स्टेअर्स, हे कंदील, त्यानंतर हे जे पूर्ण त्यांनी असं मातीने सारवलेलं हे वॉल्स आहेत. हे जे वॉल पेंटिंग्स लावले आहेत मडच्या, इतकं सुंदर वाटत होतं. आणि हे बघा, आपले छत्रपती शिवाजी महाराज, किती सुंदर मूर्ती आहे. आणि हे जे पहिलं असं सगळं सुकट ठेवायचे ना, ते वालं, हे सगळं छोटे छोटे एलिमेंट्स बघून ना खूप भारी वाटत होतं. हे शेणांनी सारवलेलं खालचं ग्राउंड आणि हा वरांडा, वाव. मी आतमध्ये गेल्यावर तर थक्कच झाले होते बघून. हे स्विचेस, हे छोटे 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 छोट्या गोष्टींवरती त्यांनी काम केलेलं आहे. हे लाकडी पाळणा आणि हे खिडकीसारखं एक स्ट्रक्चर बनवलं आणि त्यात रेस्टॉरंटचं नाव टाकलं होतं. आणि हे पूर्ण जे सराउंडिंग त्यांनी बनवलं आहे ना, पूर्ण वाड्यासारखं लुक द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी सांगू शकते ते सक्सेसफुल झालेले आहेत, कारण जसं आम्ही आतमध्ये एंटर केलं आम्हाला फुल वाडाचं असं वाईब्स आले. आणि बघा, कवाड, हे पेंटिंग्स, असे सगळीकडे पेंटिंग्स लावलेत त्यांनी. खूप इंटरेस्टिंग आहे हे ठिकाण. तुमच्याकडं जर लहान मुलं असतील 1-2 वर्षाचे, तर तुम्ही नक्की अशा ठिकाणी त्यांना नेलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीची तुम्ही ओळख करून दिली पाहिजेत की पुराण काळात असं होतं. खरंच सांगते तुम्हाला, तिथं जाऊन खूप छान वाटत होतं. मला तर येऊच वाटत नव्हतं, त्या वाड्यातच राहावंसं वाटत होतं ना. हा बघा, झोका तर माझा ऑल टाईम फेवरेट आहे. आणि हे बंब, जे अगोदरच्या वेळेस आपण पाणी तापवण्यासाठी यूज करायचो ना, तो बंब, हे पण बघून आम्ही खूप फॅसिनेटेड झालेलो आणि मज्जा येत होती पाहायला. आणि आम्ही दोघी मायलेकी मस्त झोक्यावरती बसून झुला घेत होतो. आणि हे मोमेंट्स ना मी लाईफमध्ये पूर्ण ट्रेजर करणार आहे. आणि अशी मस्त विरंगुळा जरा आम्ही 1-2 तास तिथे घालवले आणि छान त्या सराउंडिंगचा एन्जॉय घेतला. आणि आता फायनली वेळ आली होती जेवणाकडे वळण्याची. तर हे बघा, ते अक्षरशः चुलीवर भाजी करतात आणि चुलीवर भाकऱ्या करतात. त्या काकू एवढ्या मस्त पटापट भाकऱ्या थापत होत्या आणि गरम गरम भाकऱ्या आम्हाला सर्व करत होत्या. आणि हे बघून मला भारी वाटलं खरंच. आणि चुलीवरची भाजी तर हा काय स्मोकी फ्लेवर आला होता त्याला. आणि आम्ही आणि विद्मय मॅडम हे जेवणाचा वेट करत होत्या. तिला वेट होत नव्हता, आपण कुठेतरी नवीन ठिकाणी आलो आणि ती सगळीकडे पाहत होती, हे काय ते काय. आणि ह्यातनंच एक्साइटमेंट वाढत असते लहान मुलांची. आणि हे बघा, आम्ही घेतली होती एक चिकन थाळी आणि एक मटन थाळी. चिकन थाळीमध्ये करी आलेली, मसाला आला होता, एक तूपवाटी, कांदा लिंबू आणि भाकरी तुम्हाला हवी ती तुम्ही घेऊ शकता. आणि मेल्ट इन द माउथ असं हे चिकन आणि मटण होतं बरं का. खरंच टेस्ट खूप छान होती, एकदम घरगुती आणि परफेक्ट. हे बघा, हे मटण थाळी आहे. तुम्हाला जर घरगुती टेस्ट हवी असेल तर तुम्ही नक्की इथे जा, अजिबात त्रास होणार नाही. आणि खरंच टेस्ट खूपच छान होती. असा होता आमचा दिवस. चला, बाय.